जय महाराष्ट्र, जय सनातन बंधू आणि भगिनींनो. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या संत महंतांनी काही नैसर्गिक रचना त्या काळामध्ये लिहून ठेवल्या होत्या, केल्या होत्या. जसे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हे हा जो अभंग आहे, जगद्गुरू संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा तो अभंग आहे. त्यांनी त्या अभंगामध्ये झाडे ही माणसाची सगळे सोयरे सांगितले, भावकी नाही सांगितली. काय सांगितले? सगळे सोयरे, वनचरे आणि यांच्या सहकार्याने माणूस जीवन जगू शकतो. त्यांचा मानवाशी अत्यंत जवळीकचा संबंध आहे. झाडे ही काय आहेत की सगळे सोयरे. त्यांनी भावकी हा उल्लेख नाही केलेला. भावकी उल्लेख केला असता तर आपण अख्खे बुडासकट सगळीकडचे संपवले असते. परंतु त्यांनी सगळे सोयरे म्हटलेलं आहे. सगळे सोयरे म्हणजे काय? आपले नातेवाईक. जसं आपण बायकोच्या नातेवाईकाला साला, मेहुणा, दाजी, सासू सासरे, मावस सासू, चुलत सासू, असं नातं, आजे सासरा, आजे सासू, अशा प्रकारची जी नाते आपण त्या किंवा आईकडचे असतील, मामा मामी, मावसा मावशी, किंवा वडिलाकडचे असतील, काका काकू चुलते, त्याच्यानंतर आजी आजोबा, मावस चुलता, सक्का चुलता, फलाणे वगैरे वगैरे, किंवा जे काही असेल. तर ह्या प्रकारची जी नाते आहेत ती कोणाबरोबर आहेत? तर झाडाबरोबर आहे. वृक्षवल्ली, झाडे आणि वेली. आता झाडे आणि वेलीचा संबंध मानवी जीवनाशी काय आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. समजा एक झाड आहे, त्या झाडाचं वजन 750 किलो आहे. काय? एक झाड आहे, त्या झाडाचं वजन 750 किलो आहे. तर ते झाड त्याच्या वजनाच्या 10 पट पाणी आपल्या परिसरामध्ये ठेवतं. म्हणजे त्या झाडाची जिथपर्यंत सावली पडते तेवढ्या भागामध्ये ते 750 लिटर पाणी त्याच्या परिसरामध्ये साठवून ठेवतं. हा त्याचा गुणधर्म आहे. मी सांगतो म्हणून नाही आहे. तुम्ही एखादे जे समजा शास्त्रज्ञ वगैरे किंवा कृषीतज्ञ असतील त्यांच्याबरोबर चर्चा करा. मी सांगतोय म्हणून माझ्यावर पूर्णपणे विसंबून राहू नका. काय असतं की ही इतिहासाची विखुरलेली पाने या अंतर्गत मी निवृत्ती बोकन आपल्याला म्हणजे माहिती सांगतो. मी मार्गदर्शन नाही करू शकत, माहिती सांगतो की पूर्वीच्या आपल्या संत महंतांनी सुद्धा पृथ्वीवरील प्रत्येक झाड त्याचं महत्त्व त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. मग संत तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने, किंवा माऊली असतील, चोखामेळा असतील, सावता सावतामाळी असतील, गोरा कुंभार असतील, यांनी आपापल्या अभंगामध्ये झाडाचं प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करून सांगितलेलं आहे. जसं सावतामाळी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी वगैरे, असं त्यांनी त्यांच्या म्हणजे त्या अभंगामधून त्यांनी लिहून दिलेलं आहे. आता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, तर ह्या कांदा मुळा भाजी गाजर वगैरे जे काय असतील, तर हे काय आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात. म्हणून त्यांनी अवघी विठाई माझी असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य जाणवलं असेल ना. उगाच त्यांनी आपलं काहीतरी म्हटलं आहे अशातला भाग आहे का? नाही. तर तुम्ही कुठल्याही कृषीतज्ञ वगैरे असतील तुमच्या शेजारी किंवा तुमच्या संपर्कातले, त्यांच्याशी चर्चा करा की एक झाड त्याच्या शरीराच्या वजनाच्या कितपट पाणी आपल्या परिसरामध्ये साठवून ठेवतं. आणि आता मी तुम्हाला 750 काहून सांगितलं, किंवा एक तर 1000ही नाही सांगितलं आणि 500ही नाही सांगितलं किंवा 100ही नाही सांगितलं. 750 हा पाऊण टन, म्हणजे 1000 किलोला कमी आणि
500पेक्षा जास्त. असं का सांगितलं की बुवा तुमच्या लक्षात गणित यावं. पाऊण किलो हा ज्या पद्धतीने आपण म्हणतो 750 पाऊण किलो, त्या पद्धतीचं हे 750 किलो आपण वजन गृहीत धरलं तर एक झाड 750 किलो वजनाचं आहे. ते त्याच्या शरीराच्या परिसरामध्ये वजनानुसार त्याच्या परिसरामध्ये किती पाणी साठवून ठेवतं आहे तर 7,500 लिटर पाणी किंवा 7.5 किलो पाणी, 7,500 किलो पाणी ते आपल्या परिसरामध्ये साठवून ठेवतं. म्हणजे ही त्याची एक नैसर्गिक क्रिया आहे. मग ते त्या खोडामध्ये, पानामध्ये, फुलामध्ये त्या पद्धतीनं वेगळं आणि जमिनीमध्ये सुद्धा तेवढं त्याच्या शरीराच्या 10 पट पाणी ते झाडाच्या फुलामध्ये आणि खोडामध्ये ते पाणी सोडून द्या, जमिनीमध्ये तेवढं पाणी साठवून ठेवतं. किती? शरीराच्या 10 पट. म्हणजे 7,500 लिटर पाणी किंवा किलो तेवढं पाणी ते त्या जमिनीमध्ये साठवून ठेवतं. तर आता एक शेतकरी सदा नावाचा, त्याच्याकडं 5 एकर शेती. पण त्या सदानंद शेतकऱ्यांनी काय केलं, शेतकऱ्यांनी आपण सदानंद म्हणू, त्यांनी काय केले, 5 एकरच्या ऐवजी एका एकरामध्ये 50 झाडं, एका एकरामध्ये 50 झाडं बांधावरती लावले. किती? 50 झाडं बांधावरती लावले आणि आपण सरासरी वजन 750 धरलं. प्रत्येक झाडाचं वजन 750 धरलं तर कॅल्क्युलेशन करा. आता माझं गणित थोडंफार कच्चं आहे. काय आहे की त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 37,500 त्या झाडाचं वजन होतं. किती? 750 किलोच्या वजनाने 50 झाडाचं वजन 37,500 काय झालं, त्या झाडाचं वजन झालं सगळ्याचं. आता तेवढ्या झाडाचं वजन जे झालं तर त्यांनी वर्षभरामध्ये त्या ठिकाणी सदानंद शेतकऱ्यांनी ज्या झाडं लावलेत त्याच्या त्या 1 एकरमध्ये पाणी किती साठवलं त्या झाडांनी, सगळ्या झाडांनी मिळून, तर 3,75,000 लिटर, किलो म्हणा किंवा लिटर म्हणा, त्या ठिकाणी 3,75,000 लिटर पाणी साठवून ठेवलं. आता हे जो पाण्यावाला तज्ज्ञ आहे त्याशी चर्चा करा, ते किती क्युसेस झालं, त्याची घनता किती झाली पाण्याची. आता मी हे तुम्हाला लिटरमध्ये सांगितलं आहे, पण ते किती पाणी काय आहे, त्या पाण्याची एकूण क्षमता किती झाली क्युसेसमध्ये मोजा किंवा काय असेल ते त्या तज्ज्ञाशी चर्चा करा. कारण मी एवढा अभ्यास केलेला नाही आहे क्युसेसमध्ये, कारण ते पाटबंधारे डिपार्टमेंटचं सेक्शन आहे. मी तुम्हाला सरळ सरळ गणित सांगितलं आपल्या ढोबळ भाषेत. तर ते पाणी 3,75,000 लिटर पाणी त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये 1 एकरमध्ये त्याला म्हणजे कुठं जायचं काम आहे का? नाही. त्यांनी बोर जर खोदला किंवा विहीर जर खोदली तर त्याला किती फुटावर पाणी लागायला पाहिजे विचार करा. किमान 50 फुटावर त्याला पाणी लागायला पाहिजे. माझा एक अंदाज आहे, 50 फुटावर किंवा 70 फुटावर त्याला पाणी लागायला पाहिजे किंवा 65 फुटावर पाणी लागायला पाहिजे, हा एक अंदाज आहे. त्याला वर्षभर ते पाणी किती जाईल? 3,75,000 पाणी त्याचं किती शेत भिजवेल हे तुम्ही कृषी तज्ज्ञाला विचारा. कारण तेवढं गणित मी नाही सांगू शकत ना. तर समजा त्यांनी त्या 1 एकरमधल्या 3,75,000 लिटर पाण्याने त्याची 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर जमीन समजा भिजवली आणि तरीही त्याच्याकडं ते पाणी शिल्लक राहिलं. फायदा कोणाचा झाला आहे? सदानंदचा. म्हणजे नुकसान झालं का त्याचं? नाही. आज परिस्थिती अशी आहे की जवळपास बांधावर झाडं नाही आणि बांधावर झाडं नसल्यामुळे काय झालं आहे की जवळपास पाण्याची पातळी खाली गेलेली. आज काही शेतामध्ये बोर घेत आहेत शेतकरी, कमीत कमी 500, 700, 900 असं बोर घेणं चालू आहे. पाणी पातळी खाली गेलेली. मग तेवढ्या
पातळीवर बोर खोदल्यानंतर 800 900 किंवा 500 तितक्या पातळीवर पाणी किती जमिनीत राहणार? जर समजा बांधावर झाडच नाही तर त्या जमिनीच्या आतमध्ये असलेल्या पाण्याची उन्हामुळे जी धूप होत असेल, आता आपण ती धूप किती होती एका दिवसामध्ये? आपण इकडं 7.5 वजन धरलं, त्या पद्धतीनं आपण एका दिवसामध्ये 7.5 लिटर पाण्याची धूप झाली एका एकरमध्ये. काय केलं आहे? एका एकरमध्ये 7.5 लिटर पाण्याची धूप झाली. तर एका महिन्यामध्ये 30 दिवस, सरासरी 30 दिवस धरले, 225 लिटर पाणी हे काय झालं आहे? बाष्पीभवन होऊन, काय तिथं झाडं नसल्यामुळे त्या पाण्याचं काय झालं आहे? बाष्पीभवन झालं. बाष्पीभवन झाल्यानंतर एका वर्षामध्ये 365 दिवस आहे. आता किती पाणी उडालं आहे? 225 लिटर पाणी एका महिन्यात उडालं. एका वर्षामध्ये किती दिवस आहे? 365 दिवस आहे. 365 गुणिले 225 करा, म्हणजे जवळपास 82,000 लिटर पाणी तुमच्या म्हणजे त्या सदानंदच्या शेतामधून काय झालं आहे? बाष्पीभवन होऊन गेलं आहे. का? तर त्यांनी त्या एकरामध्ये झाडच लावले नाही. ही झाडं न लावल्यामुळे त्याचं 82,000 लिटर पाणी वाया गेलं. कशातलं? त्या जमिनीतलं. आता झाडच नाही तर मग त्या जमिनीमध्ये पाणी किती असेल? झाडं नसल्यावर जमिनीत पाणी किती असेल? आणि त्यांनी जर बोर घेतला तर त्याला कमीत कमी तो 850 900 फूट बोर घेतल्यानंतर जर पाणी लागलं तर ते किती शेत भिजवेल याचं गणित तुम्ही कृषी तज्ज्ञाशी करा. जे कोणी कृषी तज्ज्ञ असतील तुमच्या शेजारी पाजारी तुमच्या ओळखीचे, त्यांच्याशी संपर्क करा. वाटल्यास त्या तज्ज्ञांना चर्चा करा. मी जे बोलतो आहे हा व्हिडिओसुद्धा त्यांना दाखवा. काय आहे की त्यांचं गणित माझं गणित थोडंफार मागं पुढं होऊ शकतं, किंवा जे कोणी पाटबंधाऱ्याचे अधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा करा. त्यांनाही हा व्हिडिओ दाखवा, त्यांच्याशी चर्चा करा. व एका एकरमध्ये जर समजा आम्ही 50 झाडं लावले तर आमचा फायदा होऊ शकतो का? किंवा मग आमच्याकडं 5 एकर शेती आहे तर आम्ही 5 एकर शेतीमध्ये जर समजा चारही बाजूनं जर झाडं लावली, ते समजा 10-20 फुटावर 25 फुटावर जे काय लावायची, तर समजा तुम्ही 5 एकरमध्ये 250-300 झाडं जर लावली तुमचा फायदा होऊ शकतो का? ठीक आहे, तुमच्या शेतामध्ये त्या झाडाची सावली आल्यामुळे म्हणा किंवा काय असेल ते, त्याच्यामुळे तुमचं पीक कमी येतं आहे, तुमचं नुकसान होतं, ते मला मान्य आहे. परंतु त्या ठिकाणी तुम्ही असे काही झाडं लावा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही, तुमचं उत्पादन वाढेल, तुमचा साईड व्यवसाय सुरू होईल. जसे की आंबा, जांभूळ, चिंच, त्याच्यानंतर कदंब, त्याच्यानंतर आता उंबर समजा ठीक आहे तुमच्याच्याने ते त्याची निगा होत नाही किंवा ते तुमच्या उपयोगी नाही, परंतु वानर पक्षी वगैरे जे काय असतील ते त्या ठिकाणी तुमचं बऱ्याचशा प्रमाणात मदत करतात. मोठमोठाले पक्षी जर आले तर तुमच्या शेतातील उंदरं वगैरे त्यांचा ते सफाया करू शकतात, बेडकं वगैरे, किंवा जे साप वगैरे विनाकारण आहेत त्यांचाही नायनाट करू शकतात. म्हणजे म्हणजे ही नैसर्गिक क्रिया आहे, ज्याला निसर्ग चक्र म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आंबा लावू शकता, रामफळ लावू शकता, सीताफळ लावू शकता. तुम्हाला मोठाले झाडं नको वाटत तर छोटाले लावा, पेरू, जाम, त्याच्यानंतर सीताफळ, रामफळ, जे काय असेल, जेणेकरून तुमचा साईड बिझनेसही होईल आणि तुमच्या जमिनीची धूप होणार नाही, तुमच्या जमिनीमध्ये पाणी साठून राहील, तुम्हाला दुसऱ्यावर निर्भर राहायचं काम पडणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये मोट नावाचा प्रकार होता, ती सांगड्यावर चालायची. मोट काय व्हायची? सकाळी 4:30-5 वाजल्यापासून तो शेतकरी शेतामध्ये जायचा आणि मोटीच्या साह्यानं पाणी काढायचा आणि ठराविक अंतरावर ते पाणी अर्धा एकर 1 एकर जे काय असेल ते दिवसभरामध्ये किंवा जे ठराविक त्याचा काळ असेल
तेवढ्या काळामध्ये ते शेत भिजलं जायचं आणि त्याच्यामध्ये ते पाणी ऑटोमॅटिक फिल्टर व्हायचं, शुद्ध व्हायचं. त्याची कारणं कशी होती, त्याच्यामध्ये मासे राहायचे, बेडकं राहायचे, साप राहायचे, आणखी खेकडे वगैरे असे बरेच प्राणी त्या ठिकाणी राहायचे. परंतु आज मोटर आल्यामुळे, विद्युत मोटर आल्यामुळे, जेट पंप आल्यामुळे काय झालं, की पूर्वीच्या काळामध्ये वरची मोटर होती आणि ती वरची मोटर बुडापासून पाणी फेकत नव्हती आणि आता जी मोटर आलेली आहे समरशिबल, ती डायरेक्ट बुडामध्ये जाते आणि बुडातून पाणी बाहेर फेकते. त्यामुळे ते जे काही जमिनीमध्ये पाण्यामध्ये बारीक सारीक जीवजंतू वगैरे, अंडे वगैरे जे आहेत, ते सर्वच्या सर्व ओढून घेते ते पंख्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय होतं की ते जीवजंतू नष्ट होतात. ते पाणी फिल्टर होत नाही आणि त्यामुळे ते फिल्टर न झाल्यामुळे मानवाला ते घातक अशा प्रकारचं स्वरूपाचं झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये जारचं पाणी वगैरे जे आलेलं आहे, त्यामुळे त्यात केमिकल टाकल्यामुळे माणसाला तेही घातक झालेलं आहे. म्हणजे मानवाने स्वतःचं जीवन स्वतःच धोक्यात करून घेतलेलं आहे. तर माझं हे म्हणणं आहे की तुम्ही झाडं लावा. झाडं लावल्यामुळे तुमचं पीक कमी आलं हरकत नाही, परंतु तुम्हाला साईड बिझनेस, जसं चिंचाच्या दिवसामध्ये चिंचा तुम्ही विकू शकता, आंब्याच्या दिवसामध्ये आंबे विकू शकता, रामफळाच्या दिवसामध्ये रामफळ विकू शकता, सीताफळाच्या दिवसामध्ये सीताफळ विकू शकता, बोराच्या दिवसामध्ये बोरं विकू शकता, जांभळाच्या दिवसामध्ये जांभळं विकू शकता. हा साईड बिझनेस करू शकता. आणि पूर्वीच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी याच पद्धतीनं शेती व्यवसाय केलेला होता. परंतु आजची जी परिस्थिती निर्माण झालेली, ती काय झालेली आहे की बांधावर झाडच नको. आता बांधावर झाड नको तर तुम्हाला पाणी किती पातळीवर मिळेल? कारण पाऊस पडला, 2 दिवस, 4 दिवस ऊन पडतं, 8 दिवस ऊन पडतं. जेवढं पाणी जमिनीवर पडलं त्यातलं 25% म्हणा, 10% म्हणा, बाष्पीभवन होऊन उडून गेलं. मग तुमच्या जमिनीमध्ये पाणी किती राहणार आहे? राहू शकतं का? आणि मोकळ्या जागेवर हवेचा सुद्धा परिणाम पाण्यावर होतो. त्यामुळे काय होतं की 10% पाणी उन्हाने संपलेलं आहे आणि 5% पाणी हवेनं संपलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या शेतामध्ये किती पाणी राहू शकतं विचार करा. 25% पाऊस पडला, 15% पाणी बाष्पीभवन आणि हवेच्या माध्यमातून उडून गेलं, राहिलं 10% पाणी. 10% पाण्यामध्ये तुमचं पीक किती दम धरणार आहे? तर बंधू आणि भगिनींनो, हा विचार करा आणि होईल तिथपर्यंत बांधावरती अशा प्रकारची वेगवेगळी झाडं लावा, जेणेकरून तुम्हाला साईड बिझनेस म्हणून या फळबागांचा उपयोग होईल आणि तुमच्या शेतामध्ये मृत स्वरूपामध्ये जमिनीच्या आतमध्ये पाण्याचा साठा कायमस्वरूपी टिकून राहील. नाहीतर परत एकदा किल्लारीसारखा भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यातली त्यात आत्ताची परिस्थिती पाहता इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये जी युद्ध परिस्थिती निर्माण झालेली, त्यामुळे जो बॉम्ब हल्ले झालेले, त्यामुळे जो धरणीला, जमिनीला जो धक्का लागत आहे, त्याच्यामध्ये टायटॅनिक प्लेटा वगैरे ह्या एकमेका तुटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये फार मोठी नैसर्गिक हानी होण्याची शक्यता आहे. म्हणून मी म्हणतो की जोपर्यंत तुम्ही बांधावर झाडं लावणार नाहीत, शहरामध्ये झाडं लावणार नाहीत, रोडच्या दोन्ही बाजूला झाडं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी अपार्टमेंट आहेत त्या अपार्टमेंटवाल्यांनी मोठमोठाली झाडं लावायला पाहिजे. गुलमोहर वगैरे झाडं लावू नये, कारण त्याचा काही उपयोग नाही. ती रेनट्रीची झाडंसुद्धा काही उपयोगाची नाहीत. उन्हाळ्यामध्ये त्याची पूर्ण पालवी नष्ट होऊन जाते आणि जी जमिनीची धूप व्हायची ती धूप होतच राहते. त्याच्यासाठी पिंपळ, वट, उंबर, कदंब, जांभूळ, आंबा, त्याच्यानंतर पेरू, सीताफळ, रामफळ अशा प्रकारची झाडं लावा, जेणेकरून तुमचा साईड व्यवसाय
चालू होईल. आणि प्रत्येक अपार्टमेंटवाल्यांनी सुद्धा अशी झाडं लावायला हरकत नाही, जेणेकरून ठीक आहे मोठाली झाडं अपार्टमेंटला घातक असतात वगैरे, तरीही त्या झाडाचा उपयोग काय होतो? आता ठीक आहे तुम्ही वड पिंपळ अपार्टमेंटमध्ये लावू शकत नाही, परंतु चिक्कू, आंबा, चिंच ही झाडं तुम्ही अपार्टमेंटमध्ये लावू शकता. भले त्या अपार्टमेंटचे जे कमिटी मेंबर असतील, सिक्युरिटी असेल, त्यांनी या फळांचा त्या अपार्टमेंटमध्ये तिथल्या परिसरामध्ये व्यवसाय करायला काहीच हरकत नाही. खाऊन खाऊन मुलं किती फळं खाणार आहेत. परंतु वातावरण शुद्ध राहील, पाणी राहील आणि नैसर्गिक आपत्तीपासून आपला बचाव होऊ शकतो. जो मोहेंजोदडो, हडप्पा या संस्कृतीशी जशी अ, आकस्मिक घटना घडल्या किंवा किल्लारीमध्ये जशी घटना घडली, तशी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने झाडे ही फार महत्त्वाची आहेत. आणि झाडे ही संत तुकाराम महाराजांनी जे नातं सांगितलेलं आहे, त्या नात्याची कीर्तनकार लोकांनी खरोखर त्या ठिकाणी त्यांना वैज्ञानिक महत्त्व सांगायला पाहिजे, की झाडाशी नातं काय असतं. वैज्ञानिक महत्त्व आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, की त्या ठिकाणी झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्याच्यापासून आपण जीवन जगू शकतो. शुद्ध प्रकारचा ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळतो. एक पिंपळाचं झाड आपल्याला अब्जावधी ऑक्सिजन किलोमध्ये, लिटरमध्ये जे काय असेल ते देऊ शकतो. म्हणजे हा प्रत्येक झाडाचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, ते तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञांशी चर्चा करा. वट असेल, पिंपळ असेल, या झाडामध्ये यांच्या सालीमध्ये सुद्धा नैसर्गिक गुणधर्म आहेत. जसे की असाध्य रोग दूर करण्याचं त्यांच्यामध्ये ताकद आहे. आता त्यावर आपण एक दिवस स्पेशल व्हिडिओ बनवू, की हे आयुर्वेदिक पद्धतीचे का आहेत आणि झाडं का गरजेची आहेत. तर बंधू आणि भगिनींनो, भविष्यात पाणी हे जीवन ज्या पद्धतीने आपण म्हणतोय, भविष्यामध्ये हे पाणी सर्वश्रेष्ठ अमूल्य असा ठेवा आहे आणि त्याचं जतन करणं आपलं काम आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर किमान 1 एकर असेल, तुम्ही 50 झाडं नका लावू, किमान 25 झाडं लावा. 50च्या ऐवजी 30 झाडं लावा आणि आपल्या शेतीचे आपण जतन करा. वाळवंट होणार नाही याची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.